वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कल्पना करा, एक मोठी वित्तीय संस्था जिने अवघ्या 3 महिन्यांपूर्वी 300 कोटी रुपयांचा दणदणीत नफा कमावला होता आणि आज तीच संस्था अचानक 8,000 कोटी रुपयांच्या महाकाय खड्ड्यात पडलीय. हो, आणि हे आकडे वाचताना खरोखरच डोळ्यांवर विश्वास बसत नाही. अगदी खरंय. म्हणजे एखादी सुसाट वेगाने धावणारी गाडी मजबूत कॉन्क्रीटच्या भिंतीवर जाऊन आदळावी आणि तिचा पार चक्काचूर व्हावा, तसा हा प्रकार आहे. नक्कीच हे उदाहरण इथे अगदी चपखल बसतं. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण सन्मान कॅपिटलच्या मार्च 2026च्या म्हणजेच चौथ्या तिमाहीच्या आर्थिक अहवालाचे विश्लेषण करणार आहोत. हा अहवाल एका चांगल्या चालणाऱ्या कंपनीचा निव्वळ नफा एका ऐतिहासिक तोट्यात कसा बदलतो याचा एक थक्क करणारा अभ्यास आहे. बरोबर. केवळ आकडेवारीची बेरीज वजाबाकी न करता या आकड्यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या ताळेबंदात नेमका कोणता भूकंप आलाय हे आपण आज उलगडणार आहोत. मी या आकडेवारीकडे पाहतोय आणि मला प्रश्न पडलाय की हे कसं शक्य आहे. कसं आहे, या अहवालातील आकडेवारी पाहताना खरोखरच धक्का बसतो. कारण हा तोटा साधासुधा नाहीये, तो ऐतिहासिक आहे आणि तो ज्या वेगाने समोर आलाय ते अधिक चिंताजनक आहे. आपण जर मार्च 2025 आणि मार्च 2026 मधील वार्षिक तुलनेवर नजर टाकली तर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येतं. कंपनीचा महसूल किंवा ज्याला आपण विक्री म्हणतो ती 36% घसरून 1,358 कोटींवर आली आहे. एक मिनिट, 36% घसरण? हो, 36%. विक्रीतील ही घसरण मोठी आहे, पण खरी कहाणी या आकड्यात नाहीये. इथून पुढे जे घडलंय ते अर्थशास्त्राच्या सामान्य गणिताला पूर्णपणे फाटा देणारा आहे. म्हणजे अजून काहीतरी मोठं दडलंय यात. होय, त्यांचा ऑपरेटिंग नफा तब्बल 226% घसरलाय आणि तो थेट उणे 1,898 कोटींवर गेला आहे. अरे बापरे. आणि निव्वळ नफा तो तर 2,594% घसरण नोंदवत उणे 8,101 कोटींच्या प्रचंड तोट्यात रूपांतरित झालाय. 2,594%? हा आकडा तर डोके चक्रावून टाकणार आहे. अगदी. त्यांचा EPS जो पूर्वी ₹3.91 होता तो आता उणे ₹69.92 झाला आहे. हे आकडे सामान्य मंदीचं लक्षण नक्कीच नाही आहेत. थांबा, आपण इथे थोडं गणिताचा विचार करूया. महसूल 36% कमी होणे हे व्यवसायातील चढउताराचा भाग असू शकतो, हे मी समजू शकतो. बरोबर. पण 36% विक्री कमी झाली म्हणून नफा थेट 2,500% कसा पडू शकतो? हे उरलेले हजारो कोटी नक्की कुठे गेले? हाच तर खरा प्रश्न आहे. आणि सर्वात मोठी गोम त्रैमासिक आकडेवारीची आहे. डिसेंबर 2025च्या तिमाहीत म्हणजे अगदी काल परवापर्यंत हीच कंपनी 314 कोटींच्या नफ्यात होती. हो, फक्त 3 महिन्यांपूर्वी. जर आपण ढोबळमानाने विचार केला तर एका तिमाहीत 300 कोटी नफा कमावणारी कंपनी वर्षाला साधारण 1,200 कोटी कमवू शकते. पण अचानक अवघ्या 90 दिवसात 8,100 कोटींचा खड्डा. म्हणजे त्यांनी मागील 6-7 वर्षात जेवढा नफा कमावला असेल तो एका झटक्यात पुसला गेलाय. व्यवसाय अचानक असा एका जागी कसा गोठू शकतो? हेच तर या अहवालाचं सर्वात मोठं रहस्य आहे. इथे मला एक संशय येतोय. हा तोटा केवळ या 3 महिन्यांतील दैनंदिन कामकाजाचा परिणाम असूच शकत नाही. यामागे नक्कीच ताळेबंदात काहीतरी मोठी आणि जाणीवपूर्वक केलेली उलथापालथ असावी. माझा हा समज योग्य आहे का? हा अगदी अचूक आणि तार्किक निष्कर्ष आहे. तुम्ही अगदी बरोबर विचार करत आहात. जेव्हा आपण 36% महसूल घसरण आणि 2,500% नफ्यातील घसरण यातील ही प्रचंड तफावत पाहतो, तेव्हा हे स्पष्ट होतं की हा फरक केवळ दैनंदिन कामकाजातील तोट्याचा नाही, हा खऱ्या अर्थाने ताळेबंदातील भूकंप आहे. बरं. आणि या भूकंपाचं केंद्रस्थान आहे प्रोव्हिजनिंग आणि कर्जे निर्लेखित करणे, म्हणजे ज्याला आपण राईट ऑफ म्हणतो. राईट ऑफ? पण हे सन्मान कॅपिटलसारख्या कंपनीसाठी एवढं मोठं कसं काय असू शकतं? असं बघा, सन्मान कॅपिटलसारख्या गृहवित्त संस्थांच्या बाबतीत जेव्हा त्यांच्या कर्जपुस्तिकेत किंवा मालमत्तेच्या दर्जात मोठा ताण येतो तेव्हा असे प्रकार घडतात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. कोणती गोष्ट? गृहकर्ज हे बँकिंग क्षेत्रात सहसा सर्वात सुरक्षित मानलं जातं.
लोक क्रेडिट कार्डचं बिल बुडवतील, वैयक्तिक कर्ज बुडवतील, पण स्वतःच्या घरावरील कर्ज बुडवणे हा नेहमीच त्यांच्यासाठी शेवटचा पर्याय असतो. अगदी बरोबर. घर कुणाला गमवायचे असतं. एक्झॅक्टली. त्यामुळे जर एखाद्या मोठ्या गृहवित्त संस्थेच्या मालमत्तेच्या दर्जात इतका मोठा ताण येत असेल, तर परिस्थिती वरवर दिसते त्यापेक्षा खूप जास्त गंभीर आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे जर लोक घराचं कर्ज फेडू शकत नसतील तर तो केवळ त्या कंपनीचा प्रश्न उरत नाही, तर एकूणच बाजारातील आर्थिक तणाचा तो एक मोठा सूचक ठरू शकतो. हो, नक्कीच. पण आपण पुन्हा सन्मान कॅपिटलच्या या 8,100 कोटींच्या आकड्याकडे वळूया. हे प्रोव्हिजनिंग नक्की कसं काम करतं? कारण हा आकडा एवढा मोठा आहे की तो एका रात्रीत तयार होऊच शकत नाही. नाही, अजिबात नाही. एका रात्रीत हे शक्यच नाही. यामागे काहीतरी मोठी यंत्रणा काम करत असली पाहिजे. हे सगळं कसं होतं? खरं तर अर्थकारणात याला एक विशिष्ट प्रक्रिया असते. मी समजावून सांगते. जेव्हा एखादा कर्जदार 90 दिवस हप्ता भरत नाही, तेव्हा ते कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट किंवा NPA म्हणून घोषित करावं लागतं. NPA हे आपण नेहमी ऐकतो. बरोबर. पण तिथेच गोष्ट थांबत नाही. नियमानुसार हे कर्ज भविष्यात बुडेल या शक्यतेने कंपनीला स्वतःच्या चालू नफ्यातून काही रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते. याला प्रोव्हिजनिंग किंवा तरतूद म्हणतात. अच्छा, म्हणजे भविष्यातील धोक्यासाठी आधीच पैशांची तजवीज करणे. अगदी तसंच. आणि जसजसा वेळ जातो आणि कर्ज वसूल होण्याची शक्यता मावळते, तसतशी ही बाजूला काढलेली रक्कम वाढवावी लागते. आणि जेव्हा हे स्पष्ट होतं की आता यातून 1 रुपयाही परत मिळणार नाही, तेव्हा ती पूर्ण रक्कम ताळेबंदातून पुसून टाकावी लागते, ज्याला आपण राईट ऑफ म्हणतो. ओके, म्हणजे तो पैसा पूर्णपणे बुडाला. हो. आणि सन्मान कॅपिटलच्या बाबतीत या एकाच तिमाहीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर राईट ऑफ आणि प्रोव्हिजनिंग केल्याचं दिसतंय. हा पैसा थेट त्यांच्या चालू नफ्यातून वजा झाल्यामुळे आपल्याला हा महाकाय तोटा दिसत आहे. पण मग इथे एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न निर्माण होतो. जर हे कर्ज 90 दिवस, 180 दिवस किंवा त्याहून अधिक काळ थकीत असेल, तर हा 8,100 कोटींचा खड्डा अचानक चौथ्या तिमाहीतच कसा समोर आला? याचा सरळ अर्थ असा होतो का की आधीच्या अनेक तिमाहींमध्ये परिस्थिती सर्व काही आलबेल आहे अशी दाखवली जात होती? हा एक अतिशय वैध प्रश्न आहे आणि बाजारातील अनेक विश्लेषक याच प्रश्नावर विचार करत आहेत. म्हणजे जुनी कर्ज रिस्ट्रक्चर करून किंवा इतर मार्गांनी ती चांगली असल्याचं भासवलं गेलं आणि जेव्हा पाणी डोक्यावरून गेलं तेव्हा अचानक हा स्फोट झाला? बऱ्याच अंशी हे असंच घडतं. हे कसं वाटतं माहितीये? एखादा जुना आजार लपून ठेवावा आणि अचानक थेट इमर्जन्सी सर्जरीची वेळ यावी, तसे हे मला वाटतंय. अगदी बरोबर. आर्थिक परिभाषेत याला किचन सिंकिंग असं म्हणतात. किचन सिंकिंग? हो, किचन सिंकिंग. विशेषतः जेव्हा आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे निकाल येतात किंवा जेव्हा कंपनीत काही मोठे धोरणात्मक बदल होतात, नवीन मॅनेजमेंट येतं, तेव्हा हा प्रकार वारंवार दिसतो. म्हणजे नक्की काय करतात ते यात? किचन सिंकिंग म्हणजे घरातील सर्व जुनी, लपवलेली, खराब झालेली घाण एकाच झटक्यात बाहेर काढणे. तुम्ही दिलेलं सर्जरीचं उदाहरण इथे अगदी चपखल बसतं. हे एखाद्या इन्फेक्शन झालेला पायासारखं आहे. जर गँग्रीन झालं असेल तर त्यावर मलमपट्टी करून किंवा गोळ्या खाऊन उपयोग नसतो. शरीराचा तो भाग कापावाच लागतो. बापरे, हे खूपच भयंकर ऐकायला वाटतंय. हो, पण तो पाय कापणे म्हणजे हा 8,101 कोटींचा तोटा. तो क्षण अत्यंत वेदनादायी असतो, मोठा रक्तस्राव होतो. पण शरीर वाचवायचं असेल तर हा कट अपरिहार्य असतो. बरोबर. सन्मान कॅपिटलच्या व्यवस्थापनाने हाच निर्णय घेतलेला दिसतोय. त्यांनी आपला ताळेबंद पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी एकाच वेळी एवढा मोठा फटका सहन करण्याचं ठरवलंय. हे गँग्रीनचं उदाहरण खूपच सूचक आहे. पाय तर कापला गेला, पण यामुळे शरीर म्हणजेच कंपनी वाचेल का? हा खरा प्रश्न आहे. हो, आणि गुंतवणूकदारांना याच प्रश्नाचं उत्तर हवंय. कारण या क्लीनअप नंतरही बऱ्याच गोष्टी शिल्लक राहतात. अहवालातील माहितीनुसार एवढ्या मोठ्या पडझडीनंतरही या कंपनीकडे काही जमेच्या बाजू आहेत असं म्हटलं गेलंय. खरं तर आहेत. जसं की कर्ज देणे आणि गृहवित्त व्यवसायात त्यांचा अजूनही मोठा बाजारातील वाटा आहे. शिवाय शेअरची किंमत अचानक खूप कमी झाल्यामुळे व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स अशा स्टॉक्सकडे आकर्षित होऊ शकतात. हो, बाजारात नेहमी अशी एक चर्चा असते. मला इथे हे समजून घ्यायचं आहे की एवढा मोठा ऐतिहासिक तोटा नोंदवणाऱ्या कंपनीत कुणी स्वतःचे कष्टाचे पैसे का गुंतवेल? व्हॅल्यू इन्व्हेस्टर्सना इथे नक्की काय दिसत असावे जे सामान्य गुंतवणूकदारांना दिसत नाही? असं बघा, व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स नेहमी संकटात संधी शोधत असतात.
त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार जर हा सर्व तोटा वन टाईम किंवा अपवादात्मक असेल आणि सगळी घाण आता खरोखरच साफ झाली असेल तर इथून पुढे कंपनीची परिस्थिती फक्त सुधारू शकते. अच्छा, म्हणजे वाईट काळ संपला असा त्यांचा होरा असतो. अगदी. आणि सन्मान कॅपिटलकडे अजूनही देशभरात कर्ज वितरणाचं मोठं जाळं आहे. रातोरात बाजारातील मोठा वाटा उभा करणं कोणालाही शक्य नसतं. हो, त्याला अनेक वर्ष लागतात. बरोबर. त्यांच्याकडे अस्तित्वात असलेले ग्राहक आहेत, शाखा आहेत आणि व्यवसाय करण्याची पूर्ण यंत्रणा आहे. मुख्य अडचण जुन्या खराब कर्जांची होती, जी त्यांनी आता मोठी किंमत मोजून ताळेबंदातून काढून टाकलीये. त्यामुळे शेअरची किंमत खूप खाली आल्यावर हीच यंत्रणा अत्यंत स्वस्तात मिळत आहे या विचाराने हे गुंतवणूकदार आकर्षित होतात. त्यांना इथे प्राइस टू बुक व्हॅल्यू स्वस्त वाटते. म्हणजे हा सर्व तोटा एकाच तिमाहीत दाखवण्यामागे व्यवस्थापनाची एक अत्यंत हुशार पण थोडी निर्दयी रणनीती असू शकते. हो, तसं म्हणता येईल. पुढच्या वर्षीसाठी आपला बेस किंवा नफ्याचा पाया इतका खाली आणून ठेवायचा की इथून पुढे मिळणारा छोटासा नफासुद्धा टक्केवारीमध्ये खूप मोठा आणि आकर्षक वाटेल. अगदी बरोबर. याला लो बेस इफेक्ट म्हणतात. म्हणजे 8,100 कोटींच्या तोट्यानंतर पुढच्या तिमाहीत जर त्यांनी 100 कोटींचा जरी नफा कमावला तरी तो एक मोठा टर्न अराउंड म्हणून बाजारात विकला जाऊ शकतो. नक्कीच. पण इथे एक मोठी मेघ आहे. त्यांनी जुनी घाण साफ केली हे मान्य, पण नवीन येणारा कचरा थांबवण्याची काय खात्री? उद्या त्यांनी वाटलेली नवीन कर्जेही बुडीत निघाली तर? हा क्लीनअप खरा आहे की फक्त तात्पुरती मलमपट्टी, हे बाजाराला कसं समजेल? हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे आणि नेमके याच ठिकाणी व्यवस्थापनाचा खरा कस लागणार आहे. व्यवस्थापन आपला ताळेबंद स्वच्छ केल्याचा कितीही दावा करत असला तरी आर्थिक बाजारात विश्वास पुन्हा मिळवणे हे सर्वात कठीण काम असतं. 8,100 कोटींचा तोटा हा केवळ कागदावरील आकडा नाहीये. मग तो काय आहे? तो व्यवस्थापनाच्या मागील निर्णायक क्षमतेवर आणि त्यांच्या कर्ज देण्याच्या प्रक्रियेवर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्यांनी पूर्वी दिलेली कर्जच खराब का निघाली? त्यांच्या अंडररायटिंग प्रक्रियेत काय चुका होत्या? बरोबर, मूळ आजार तिथे आहे. हो, या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत नवीन दिलेली कर्ज सुरक्षित असतील यावर कोणीही कसा विश्वास ठेवणार? म्हणूनच आता व्यवस्थापनाचं मुख्य लक्ष कर्ज वसुली सुधारण्यावर आणि धोकादायक मालमत्ता कमी करण्यावर असेल. कर्ज देणं खूप सोपं आहे, कोणीही पैसे वाटू शकतो, पण दिलेले पैसे वेळेवर व्याजासकट वसूल करणं हेच खऱ्या वित्तीय संस्थेचे आणि त्यांच्या कार्यक्षमतेचे मुख्य गमक असते. आणि हे वसुलीचं कौशल्य त्यांच्याकडे आहे की नाही हे कसं ओळखायचं? कारण सामान्य गुंतवणूकदार किंवा अभ्यासक कंपनीच्या कार्यालयात जाऊन त्यांची वसुली प्रक्रिया तर पाहू शकत नाही. ते शक्य नाही. भविष्यात आपल्याला कोणकोणत्या मानकांवर नजर ठेवावी लागेल जेणेकरून ही कंपनी खरंच सावरतीये की आणखी खोल खड्ड्यात जातीये याचा अंदाज येईल? अल्पकालीन दृष्टिकोनातून विचार केला तर शेअर बाजारात मोठी नकारात्मकता राहील हे तर उघडच आहे. हो, अस्थिरता तर राहीलच. पण दीर्घकालीन वाटचाल समजण्यासाठी कोणते विशिष्ट आकडे महत्वाचे ठरतील? त्यासाठी काही अतिशय महत्त्वाच्या आर्थिक मानकांवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. सर्वात पहिले आणि महत्त्वाचं मानक म्हणजे GNPA आणि NNPA, म्हणजे ग्रॉस आणि नेट नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. अगदी बरोबर. हे बुडीत कर्जांचे प्रमाण दर्शवणारे आकडे आहेत. येणाऱ्या 2-3 तिमाहींमध्ये हे आकडे सातत्याने खाली यायला हवेत. दुसरं महत्त्वाचं मानक म्हणजे तरतुदीची रक्कम किंवा प्रोव्हिजनिंग. बरं. जर येणाऱ्या तिमाहींमध्येही कंपनीला पुन्हा हजारो कोटींची तरतूद करावी लागत असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा होतो की मागच्या तिमाहीतील तो क्लीनअप पूर्ण नव्हता आणि ताळेबंदात अजूनही इन्फेक्शन शिल्लक आहे. म्हणजे अजूनही घाण बाकी आहे असा त्याचा अर्थ होईल. हो, कर्ज पुस्तिकेचा दर्जा सुधारणे अत्यंत गरजेचे आहे. यासोबतच मला अजून एका गोष्टीबद्दल विचार करायला भाग पडत आहे, ती म्हणजे भांडवली पर्याप्तता किंवा कॅपिटल ॲडिक्वेसी. हा खूप महत्वाचा मुद्दा काढलात तुम्ही. कारण 8,100 कोटींचा खड्डा पडल्यावर कंपनीच्या स्वतःच्या भांडवलालाही मोठा धक्का बसला असेल. मला हे एका मोठ्या गाडीच्या शॉक ॲब्झॉर्बर सारखे वाटते. कसं काय? जेव्हा गाडी एवढ्या मोठ्या खड्ड्यात आढळते तेव्हा शॉक ॲब्झॉर्बर्स तुटण्याची शक्यता असते. जर स्वतःचं भांडवलच संपलं तर ते नवीन कर्ज देणार कुठून? आणि जर नवीन कर्जच दिली नाहीत तर कंपनीचा व्यवसाय वाढणार कसा? ही तर एक दुष्टचक्र तयार करणारी परिस्थिती आहे. अगदी बरोबर ओळखलत. कोणत्याही वित्तीय संस्थेचा प्राणवायू म्हणजे त्यांचं स्वतःचं भांडवल. रिझर्व्ह बँक आणि इतर नियामकांच्या नियमांनुसार धोके पचवण्यासाठी एक ठराविक प्रमाणापेक्षा जास्त भांडवल कंपनीकडे असणं बंधनकारक असतं. हो, ते रेशो मेंटेन करावे लागतात. एक्झॅक्टली. एवढ्या मोठ्या राईट ऑफमुळे या भांडवलाला मोठी गळती लागली आहे यात शंकाच नाही.
जर त्यांचे हे भांडवली पर्याप्ततेचे गुणोत्तर धोक्याच्या पातळीखाली गेले तर त्यांना व्यवसाय चालू ठेवण्यासाठी बाजारातून नवीन भांडवल उभं करावं लागेल. पण एवढ्या मोठ्या तोट्यात कोण पैसे देईल त्यांना? आणि इथेच खरी अडचण सुरू होते. एवढा मोठा तोटा असताना नवीन पैसे उभे करणे हे अत्यंत महाग आणि कठीण काम असतं. बाजारात कोणीही सहज पैसे देणार नाही. आणि दिले तरी ते खूप कमी मूल्यावर मिळतील, ज्यामुळे जुन्या भागधारकांचे नुकसान होईल, डायल्यूशन होईल. त्यामुळे केवळ जुने आकडे सुधारून किंवा मालमत्ता विकून कंपनी चालवता येत नाही. मुख्य व्यवसायातून म्हणजेच ऑपरेशनल परफॉर्मन्समधून नफा मिळवावाच लागतो. हे सर्व ऐकल्यावर एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की हा रिकव्हरीचा रस्ता सोपा नाही. सर्जरी झाली आहे आणि आता सर्व काही सुरळीत झालंय असं मानणं ही घाई ठरेल. नक्कीच ही खूप मोठी घाई ठरेल. दैनंदिन कामकाजातील कामगिरी लक्षणीयरित्या सुधारल्याशिवाय दीर्घकालीन रिकव्हरी अशक्य आहे. यासाठी किमान पुढचे 6 ते 9 महिने म्हणजेच सलग 2-3 तिमाहींमध्ये स्थिर आकडेवारी, वसुलीतील वाढ आणि व्यवसायात प्रत्यक्ष गती दिसणं आवश्यक आहे. हो. तोपर्यंत बाजारासाठी हा एक वॉच अँड वेटचा खेळ राहील. आणि म्हणूनच सन्मान कॅपिटलच्या या 4थ्या तिमाहीच्या निकालाचा एकूण निष्कर्ष जर एका शब्दात सांगायचा असेल तर तो अत्यंत कमकुवत असाच काढावा लागतो. अत्यंत कमकुवत, बरोबर. ताळेबंद स्वच्छ करणे ही भविष्यासाठी एक सकारात्मक गोष्ट असली तरी ज्या पद्धतीने आणि ज्या प्रचंड प्रमाणात हा तोटा समोर आलाय त्याने बाजाराच्या आणि गुंतवणूकदारांच्या विश्वासाला मोठा तडा दिला आहे. अल्पकाळात याचा प्रभाव नक्कीच नकारात्मक राहील. दीर्घकालीन यश हे पूर्णपणे व्यवस्थापन या परिस्थितीला कसं हाताळतं, त्यांच्या अंमलबजावणीवर आणि कामकाजातील प्रत्यक्ष सुधारणेवर अवलंबून असेल. त्यांनी जो रस्ता निवडला आहे तो अत्यंत खडतर आहे आणि त्यात कोणत्याही नवीन चुकांना आता माफी नाही. खरंय. या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट ठळकपणे समोर येते की आर्थिक आकडेवारी कधीकधी एखाद्या गुंतागुंतीच्या थ्रिलर चित्रपटापेक्षाही जास्त रंजक आणि धक्कादायक असते. हो, यात शंकाच नाही. वरवर पाहता एक स्थिर आणि मजबूत वाटणारी संस्था आतून किती पोखरलेली असू शकते आणि अवघ्या 90 दिवसात चित्र कसं पूर्णपणे पालटू शकतं हे आपण यातून पाहिलं. अगदी. श्रोतांसाठी मला शेवटी एक प्रश्न विचारावासा वाटतो. जेव्हा एखादी मोठी वित्तीय संस्था स्वतःच्याच ताळेबंदातील लपवलेली घाण साफ करण्यासाठी एकाच झटक्यात एवढा मोठा उणे 8,101 कोटींचा तोटा स्वीकारते, तेव्हा तो एका मोठ्या विनाशाचा आरंभ असतो की भविष्यात एका नव्या, मजबूत आणि पारदर्शक सुरुवातीसाठी घेतलेला तो एक अत्यंत धाडसी पण गरजेचा निर्णय असतो? हा एक असा विचार आहे जो या अहवालाच्या निमित्ताने बराच काळ मागे उरतो आणि ज्याचं खरं उत्तर केवळ येणारा काळच देऊ शकेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.